कधी विचार केलाय का की जगात सगळीकडे एकाच वेळी सारखी वेळ का नसते? म्हणजे बघा, आपण दुसऱ्या देशातल्या मित्राला फोन करतो तेव्हा आपल्याकडे दिवस असतो तर तिथे रात्र. हे एक मोठं कोडं आहे नाही का? चला तर मग आज हे जागतिक घड्याळाचं रहस्य सोपं करून समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे. आत्ता ह्याच क्षणी पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेळ का आहे? याचं उत्तर एका खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग खगोलीय सत्यामध्ये दडलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करतं. हे कोडं अजून जवळून बघूया. जरा विचार करा, एकाच वेळी लंडनमध्ये दुपारचे 12 वाजलेत, भारतातल्या मशदमध्ये संध्याकाळचे 4 वाजलेत आणि ब्राझीलमध्ये तर सकाळचे फक्त 8 वाजलेत. हे सगळं एकाच वेळी कसं काय शक्य आहे? ओके, तर या सगळ्या कोड्याची किल्ली कुठे लपलेली आहे माहिती आहे? ती आपल्या पायाखालीच आहे. आपला फिरणारा ग्रह, आपली पृथ्वी. आणि हेच आहे या रहस्याचं मूळ. आपली पृथ्वी एका जागी स्थिर नाहीये, ती सतत स्वतःभोवती फिरत असते. आता होतं काय की फिरता फिरता तिचा जो भाग सूर्यासमोर येतो तिथे दिवस असतो आणि जो भाग सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो तिथे रात्र होते. साहजिकच संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी सूर्यप्रकाश पडूच शकत नाही. आणि याच कारणामुळे स्थानिक वेळ किंवा लोकल टाईम ही कल्पना पुढे आली. ही वेळ भिंतीवरच्या घड्याळावरून नाही तर थेट आकाशातल्या सूर्यावरून ठरवली जाते. सोपं आहे. ज्यावेळी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो, म्हणजे आकाशात सर्वात उंच असतो, तेव्हा त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असं मानलं जातं. आता आपण या कोड्याच्या एकदम मूळ सूत्रापर्यंत आलो आहोत. एक साधा सोपा नियम जो जगातल्या कोणत्याही 2 ठिकाणामधल्या वेळेचं गणित अगदी अचूकपणे मांडतो. आपल्याला माहीतच आहे पृथ्वी गोल आहे, म्हणजे तिला स्वतःभोवती एक पूर्ण चक्कर मारायला किती फिरावं लागेल? बरोबर 360 अंश. आणि ही 360 अंशांची एक पूर्ण फेरी मारायला पृथ्वीला वेळ किती लागतो? बरोबर 24 तास. बस या 2 आकड्यांना आपण एकत्र आणलं की वेळेचं जागतिक गणित सुटतं. पण हे गणित सुरू कुठून करायचं? त्यासाठी एक स्टार्टिंग पॉइंट लागतो नाही का? तर तो संदर्भ बिंदू म्हणजे इंग्लंडमधलं ग्रीनिच रेखावृत्त. नियम अगदी सोपा आहे. या रेषेपासून पूर्वेकडे गेलं की वेळ पुढे जाते आणि पश्चिमेकडे गेलं की वेळ मागे जाते. आणि हे आहे ते गुपित. पृथ्वीला स्वतःभोवती फक्त 1 अंश फिरायला लागतात केवळ 4 मिनिटं. हो, फक्त 4 मिनिटं. ह्या 4 मिनिटांच्या नियमावर अख्ख्या जगाचं घड्याळ चालतं. कमाल आहे ना? चला तर मग या 4 मिनिटांच्या किल्लीने पहिलं कुलूप उघडूया. आठवतंय ना, ग्रीनिचमध्ये दुपारचे 12 वाजले होते, तेव्हा मश्कतमध्ये संध्याकाळचे 4. बघूया तरी हे गणित कसं जुळतंय ते. हे गणित आपण एकत्र सोडवूया, स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप, मस्कत ग्रीनिचपासून किती लांब आहे? तर 60 अंश पूर्वेकडे. दुसरी स्टेप, आता आपला 4 मिनिटांचा नियम वापरू. 60 अंशांना 4 मिनिटांनी गुणल्यावर उत्तर येतं 240 मिनिटं. तिसरी स्टेप, आता या मिनिटांना तासांमध्ये बदलू. 240 मिनिटं म्हणजे किती? बरोबर 4 तास. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मस्कत पूर्वेला आहे म्हणजे वेळ पुढं असणार. मग ग्रीनिचच्या दुपारच्या 12 मध्ये हे 4 तास मिळवले की उत्तर आलं संध्याकाळचे 4 वाजले. झालं की नाही गणित सोप्पं? आता याच फॉर्म्युल्याने पश्चिमेकडचं कोडं सोडवून बघू. जेव्हा ग्रीनिशला दुपार होती तेव्हा ब्राझीलमध्ये सकाळचे 8 वाजले होते. हे कसं झालं? चला पाहूया. परत त्या सोप्या स्टेप्स. पहिली स्टेप, ब्राझीलमधलं ते ठिकाण ग्रीनिचपासून 60 अंश पश्चिमेला आहे. दुसरी स्टेप, 60 अंशांना 4 मिनिटांनी गुणल्यावर पुन्हा आले 240 मिनिटं. तिसरी स्टेप म्हणजे झाले 4 तास. आणि आता चौथी निर्णायक स्टेप, ब्राझील पश्चिमेला असल्यामुळे ही वेळ आपल्याला मागे न्यावी लागेल, म्हणजे वजा करायची आहे. मग दुपारच्या 12 मधून 4 तास वजा केले की उत्तर मिळालं सकाळचे 8 वाजले. बघितलं किती सोपं आहे? तर या तक्त्यामुळे सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. पूर्वेकडे जायचं म्हणजे वेळ मिळवायची आणि पश्चिमेकडे जायचं म्हणजे वेळ वजा करायची. नियम एकदम साधा आणि सरळ आहे. पण हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? आपण हीच पद्धत का वापरतो? याचं उत्तर निसर्ग आणि आपलं आधुनिक जग यांना जोडण्यामध्ये आहे. या सिस्टीमचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ती आपलं घड्याळ निसर्गाच्या घड्याळाशी म्हणजे सूर्याच्या स्थितीशी जोडून ठेवते. यामुळे आपण जगात कुठेही असलो तरी आपल्या घड्याळात जेव्हा दुपार होते तेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला असतो. यामुळे आपल्या दिवसाची एक नैसर्गिक लय कायम राहते. जरा विचार करा, जर ही सिस्टम नसती तर काय झालं असतं? आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं नियोजन, ग्लोबल बिझनेस कॉल्स किंवा अगदी ऑलिम्पिकसारख्या कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण, सगळा गोंधळ उडाला असता. आपलं आजचं संपूर्ण आधुनिक जग ह्याच वेळेच्या अचूक गणनेवर चालतं.
तर आता वेळेचं गणित कसं करायचं याची किल्ली आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. मग जाता जाता हे एक शेवटचं कोडं सोडवून पहा. जर एका अंशासाठी 4 मिनिटं लागतात तर एका तासात म्हणजे 60 मिनिटात पृथ्वी किती अंश फिरेल? या विश्लेषणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करा आणि याचं उत्तर नक्की शोधा.